नमस्कार अँड वेलकम टू MM ट्युटोरियल चॅनल. मी मयुरी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आज आहेत ना आपण पाहणार आहोत क्लास 8 चा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता आहे कणी आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. कोणाचं क्लासिफिकेशन करायचं आहे? आपल्या जगामध्ये जेवढे पण काही प्लांट्स आहेत आणि ॲनिमल्स आहेत, तर त्यांचं काय करायचं आहे? आपलं क्लासिफिकेशन करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन म्हणजे काय ते आपण पाहूया. आता आहे ना आपण काय करूयात, एक एक्झाम्पल सपोज करू. फॉर एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे तुम्हाला की एक मोठं काय करायचं, एक मोठंसं असं टब घ्यायचंय. त्या टब मध्ये काय करायला सांगितलंय, तुमचे खेळण्यातले जे बॉल असतात ना प्लास्टिकचे वगैरे, आता तुम्ही आठवीला गेलात मोठे झालात तर तुमच्या लहान बहीण भावांचे जे काही छोटे छोटे प्लास्टिकचे बॉल्स असतात, कलरफुल असतात बघा, तर आहे ना आपण एका बॉल मध्ये काय केलेलं आहे, एका मोठ्या टब मध्ये काय केलेलं आहे, एवढे मोठे काय केले बॉल टाकले. खूप सारे आपण काय केले बॉल टाकले. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या कलरचे बॉल टाकले? ब्ल्यू टाकला, ग्रीन टाकला, ग्रीन, ब्लू, येलो आणि रेड टाकला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, यांचं क्लासिफिकेशन कराय. किती जणांचं क्लासिफिकेशन करायचंय? चौघांचं क्लासिफिकेशन करायचंय. मग समजा मी तुम्हाला म्हटलं की याच्यामधला आहे कधी मला ब्ल्यू कलरचा बॉल द्या. तुम्हाला ब्ल्यू कलरचा बॉल द्यायचा असेल तर काय करावं लागणार? शोधावं लागणार झालं. मग आता हेच पटापट व्हायचं असेल, पटपट आपलं करायचंय काम, तर तुम्ही काय करणार आहात? ब्ल्यू कलरच्या ह्याला काय करणार झालं, एक छोटासा दुसरा टब घेणार झालो. त्यानंतर अजून ग्रीन कलरच्याला आपण काय केलं, दुसरा घेतला. असेच आपण काय घेतले, चार काय घेतले, टब घेतले. याच्यामध्ये आपण ग्रीन कलरचे टाकले, याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे बॉल्स टाकले, याच्यामध्ये येलो कलरचे टाकले आणि याच्यामध्ये रेड कलरचे टाकले. लक्षात येते? म्हणजेच आपण काय केलंय, ह्या बॉल्स सुद्धा काय केलं आहे, सेपरेट सेपरेट व्यवस्थित ठेवून दिले. असे बॉल्स ज्यांचा कलर कसा आहे, सेम आहे. मग आपण काय केलं, त्यांचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. हाच अर्थ आहे की आपण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार, त्याबरोबर त्यांचा कलर कसा आहे. मग आता आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या, तर युकॅरियोटिक कशाला म्हणतात, प्रोकॅरियोटिक कशाला म्हणतात, ते सगळं पाहायचे. पण त्यांच्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारे आपण त्यांना सेपरेटली एका वेगळ्या बॉक्स मध्ये ठेवून देतो किंवा एका वेगळ्या किंगडम मध्ये ठेवून देतो. तर त्यालाच काय म्हणलेलं आहे, क्लासिफिकेशन. इज दॅट क्लिअर टू यू? क्लासिफिकेशन म्हणजे काय, कळालं का? 2011च्या सेन्सेस नुसार आपल्या अख्ख्या वर्ल्डमध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये किती स्पीसीज आहेत माहित आहेत? किती प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत? 87 मिलियन प्रकारचे काय आहेत, स्पीसीज आहेत. मग आता एवढ्या मोठ्या स्पीसीज आहेत, एवढ्या मोठ्या प्रकारचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा लिव्हिंग थिंग्स आहेत, तर एवढ्यांना आपल्याला सेपरेट सेपरेट काय करायचे, एका वेगळ्या किंगडम मध्ये ठेवून टाकायचे. मग आता हे कोणी शोधून काढलं की असं असं करायला पाहिजे, ह्याचं डोकं कोणी लावलेलं होतं, हे कोणी शोधून काढलं? तर त्या माणसाचं नाव होतं, त्या काकांचं नाव होतं R.H. विटेकर. काका म्हणायचं नाही, त्यांना सायंटिस्ट आहेत ते. ठीक आहे. कोण होते ते? R.H. विटेकर. कोण होते? शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ह्या स्पीसीजला काय केलेलं आहे, वेगळं वेगळं ठेवलेले. आता ह्या स्पीसीज कुठल्या गोष्टीवरून वेगळ्या वेगळ्या ठेवल्या जातात ते आपण काय करूया, पाहूया. R.H. विटेकर यांनी काय सांगितलं होतं, लिव्हिंग थिंग्सला जनरली दोन प्रकारे आपण काय करतो, डिवाइड करतो. मग ते दोन प्रकार कुठले आपण पाहूया. लिव्हिंग थिंग्स, प्रोकॅरियोटिक आणि दुसरं आहे युकॅरियोटिक. सातवीला असताना हे दोन टर्म आपल्याला झाले, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजे काय. आता ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा कसा असतो, वेल डेव्हलप्ड असतो, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं युकॅरियोटिक. म्हणजे आपण पाहिलं होतं की न्यूक्लियस असतो, करेक्ट आहे. कुठल्याही सेलच्या सेंटरला, कुठल्याही सेलमध्ये काय प्रेझेंट असतो, कुठल्याही सेलमध्ये काय प्रेझेंट असतो, न्यूक्लियस प्रेझेंट असतो. जर तो वेल डेव्हलप्ड असेल, वेल डेव्हलप्ड म्हणजेच काय, त्याच्या अवतीभोवती काय आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन.
तर तो कसा असतो, वेल डेव्हलप्ड असतो. कसा असतो, वेल डेव्हलप्ड असतो. जर न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसेल तर तो कसा असणार, मग डेव्हलप न्यूक्लियस असणार झाला का, नाही. मग तो कसा असेल, अनवेल डेव्हलप न्यूक्लियस असणार झाला. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये जे काही न्यूक्लियस असतो, तर न्यूक्लियसच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारची ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तर ती प्रेझेंट नसते. म्हणजेच प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस कसा आहे, अनडेव्हलप्ड आहे. न्यूक्लियस इज अनडेव्हलप्ड. न्यूक्लियस इज अनडेव्हलप्ड. आणि युकॅरियोटिक मध्ये काय आहे, न्यूक्लियस इज डेव्हलप्ड. न्यूक्लियस डेव्हलप्ड आहे याचाच अर्थ काय आहे, त्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती कुठली मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. कुठली मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता मेम्ब्रेन नाहीये याचा अर्थच काय आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय असणार झाले इथं, अबसेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अबसेंट. इज अबसेंट. आणि तिकडे काय असणार झाली, बघ, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. दोन गोष्टींमधला फरक क्लिअर झाला. युकॅरियोटिक मध्ये काय आहे, न्यूक्लियस कसा आहे, डेव्हलप. न्यूक्लियस कसा आहे, न्यूक्लियस इज वेल डेव्हलप्ड लिहूयात म्हणजे जास्त बरोबर होईल. न्यूक्लियस कसा आहे, वेल डेव्हलप्ड आहे. त्याचबरोबर इथं न्यूक्लियस कसा आहे, अनडेव्हलप्ड आहे. पूर्ण नीट व्यवस्थित बनलेला आहे का, तो नाही. याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय आहे, अबसेंट आहे. प्रेझेंट आहे का, नाही. का प्रेझेंट नाहीये, कारण की न्यूक्लियस त्यांचा डेव्हलप झाला आहे का नीट का नाहीये झालेला. आणि तेच युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय आहे, प्रेझेंट आहे. हे द न्यूक्लियस इज वेल डेव्हलप्ड. एवढं क्लिअर झालं सर्वांना, ठीक. आता याचे सुद्धा फर्दर आहेत ना, सब टाइप्स पडतात. आता जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन अबसेंट असणारं किंगडम आहे तर त्याचं किंगडम कुठलं आहे माहिती आहे, किंगडम मोनेरा. किंगडम कुठलं आहे ते, मोनेरा. याच्यामध्ये किंगडम मोनेरामध्ये जेवढ्या पण काही गोष्टी येतात तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय असणार झाला, अबसेंट असणार झाला. त्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आहे का, नाही. आपण हे युनिसेल्युलर बद्दल बोलतोय. आता असे पण काही युनिसेल्युलर आहेत ज्यांचा न्यूक्लियस कसा आहे, वेल डेव्हलप्ड आहे. पण ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. आता ते कुठले कुठले ते सुद्धा आपण पाहूयात. युकॅरियोटिक मध्ये परत सब टाइप्स पडतात. कुठले, मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आणि इकडे मल्टीसेल्युलर. आता याच्यामध्ये कुठले कुठले किंगडम येतात ते आपण पाहूया. युनिसेल्युलर मध्ये ते म्हणजे एकमेव एक किंगडम येतात, ते म्हणजे प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर मध्ये कुठले कुठले येतात माहितीये का, मल्टीसेल्युलर मध्ये येतात ते म्हणजे पहिलं आहे किंगडम फंजाय. फंजाय म्हणा, फंगाय म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. त्यानंतर सेकंड आहे किंगडम, फक्त केली ते डॉट लिहिते समजून घ्या किंगडम आहे म्हणून. तर किंगडम कुठलं येतं, प्लांटी. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जेवढे पण काही प्लांट्स आहेत तर ते काय असेल त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे ॲनिमलिया. तिसरं कुठलं आहे, ॲनिमलिया. म्हणजे जेवढ्या पण प्रकारचे ॲनिमल्स आहेत तर ते कसे येणार झाले, मल्टीसेल्युलर मध्ये येणार झाले. एवढं क्लिअर झालंय का. परत एकदा आपण काय करूया, रिव्हिजन करूयात की नेमकं काय. सुरुवातीपासून बघूया शेवटपर्यंत. आपण पाहिलं क्लासिफिकेशन म्हणजे काय. क्लासिफिकेशन म्हणजे काय केलं आपण, वेगळे वेगळे बॉल काय केले, वेगळ्या वेगळ्या एका कप्प्यांमध्ये एका बॉक्समध्ये टाकून दिले. तर त्यालाच आपण काय म्हणलं, क्लासिफिकेशन. ठीक आहे. आता आपल्याला हे क्लासिफिकेशन बॉल मध्ये केलं होतं. आता हेच क्लासिफिकेशन आपल्याला
लिव्हिंग थिंग्स मध्ये करायचंय. लिव्हिंग थिंग्स मध्ये ज्या वेळेला आपण क्लासिफिकेशन करतो त्यावेळेला कोणी काढलं होतं हे आपल्याला सगळं क्लासिफिकेशन करायचं. त्या बायोलॉजिस्टचं नाव काय होतं, त्यांचं नाव होतं R.H. विटेकर. विटेकरनी काय सांगितलंय की त्यांनी काय केलं, मेनली सुरुवातीला काय केलं, 2 कॅटेगरीमध्ये काय केलं, डिवाइड केलं. कुठल्या, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय, न्यूक्लियस कसा आहे, अनडेव्हलप्ड आहे. आणि युकॅरियोटिक म्हणजेच काय, न्यूक्लियस कसा आहे, वेल डेव्हलप्ड आहे. आता न्यूक्लियस डेव्हलप नाहीये इथं, मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशी असणार झाली, अब्सेंट असणार झाली. आणि इकडे युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस कसा आहे, वेल डेव्हलप्ड आहे. आणि त्याचबरोबर त्याची जी काही सेल वॉल आहे, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, तर ती कशी असणार झाली, प्रेझेंट असणार झाली. कुठल्या कशामध्ये आलं ते, युकॅरियोटिक मध्ये. त्यानंतर प्रोकॅरियोटिक मध्ये आपण एक खाली नंतर सब टाईप पाहिलं. त्याचा कुठला पाहिला, किंगडम कुठला पाहिलं प्रोकॅरियोटिक मध्ये, मोनेरा. मोनेरामध्ये जेवढे सुद्धा काही युनिसेल्युलर जेवढ्या पण काही प्लांट्स येतात, जेवढ्या पण गोष्टी येतात, तर त्या कशामध्ये प्लेस केलेल्या आहेत, प्रोकॅरियोटिक. म्हणजे मोनेरामध्ये जेवढ्या पण काही गोष्टी येतात तर त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो कसा आहे, अनडेव्हलप्ड आहे. त्यानंतर आपण पाहिलं युकॅरियोटिकचे 2 टाइप्स पाहिले. कुठलं, युनिसेल्युलर पाहिलं आणि मल्टीसेल्युलर पाहिलं. ठीक आहे. युनिसेल्युलर म्हणजे अशा गोष्टी ज्या फक्त सिंगल सेलनी बनलेल्या आहेत, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे असे काही प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील जे कसे बनलेले आहेत, एकापेक्षा जास्त सेल्सनी बनलेले आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो, मल्टीसेल्युलर. इज दॅट क्लिअर टू यू? त्यानंतर किंगडम युनिसेल्युलर मध्ये पहिलं किंगडम पाहिलं ते म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. आता त्यानंतर आपण मल्टीसेल्युलर मध्ये अजून 3 किंगडम पाहिले, 3 राजांचे किंगडम पाहिले. कुठले कुठले होते, पहिला राजा कोण होता, फंगाय. राजा फक्त समजण्यासाठी, उगम मजाक म्हणून, म्हणजे मजाक केल्यानंतर माणसाला गोष्टी लक्षात राहतात असं मला वाटतंय. पेपरमध्ये राजा लिहू नका. त्यानंतर किंगडम पहिलं कुठलं पाहिलं आपण, फंगाय. त्यानंतर सेकंड कुठलं पाहिलं, किंगडम प्लांटी. आणि थर्ड कुठलं पाहिलं, किंगडम अॅनिमालिया. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. पहिलं हे प्रोटिस्टा, मोनेरा हे नाव आता आलेले आहेत, पण हे पहिल्यापासून झालीत ना. मल्टीसेल्युलर मध्ये कुठले कुठले आहेत, फंगाय, प्लांटी आणि अॅनिमालिया. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. पण आजचं लेक्चर आपण एंड करूयात. त्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन जर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पटापट मित्रांना तुमच्या शेअर करा. थँक्यू अँड टेक केअर.